आम्ही मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसूलच्या विद्यार्थिनी 8वीच्या विद्यार्थी अलंकार सादर करणार आहोत. अनुप्रास अलंकार. जेव्हा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते व भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात. आपल्या सर्वांनाच माहीत असलेलं उदाहरण म्हणजे करकरे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कारकारा कापून कत्रेचे करंडीत कोंबले. मराठी भाषेत एकूण 36 व्यंजनं आहेत. त्यापैकी 29 व्यंजना अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत. सुरू करूया. क. कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कोकिळेने काव काव करणाऱ्या कर्णकटू काळ्या कुट्ट कावळ्याची कीव केली. खोट्याच्या खादडखारीने खोट्याच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली. ग. गोबऱ्या गालाच्या गोंडच गुड्डूने गोल गुळगुळी गच्चीवर गुलाबी काढीत गोड गोड गमतीशीर गाणी गायली. घ. गुबड्याला घाबरून घुशीने घारूवांना घाणेकरांच्या घरात घुसून बसलेले घमिलावांना घसरून घोळ घातला. च. चलाकची सुंदरी चंपाताईंच्या चुलीवाचा चहा चाकून चांदीच्या चकचकीत चमच्याने चटकदार चटणी चाटून चुरचुरी चिवडा चमचमीत चकली चाकून चटेवाच्या चादरीवर चढून चंपाताईंना चावली. छ. छत्र्याचे छपुने छतावर छत्री खाली छान छान छोटीशी छायाचित्रे छापली. ज. जेजुरीची सूत्र जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जुजायला देऊन चकमा जपायला जण जोशांकडे जमली. झ. झगडेवाडीचं झगडोजी झाडाच्या झावळीखाली झाकलेली झोपडी झाडूने झाडून झोपला. ट. टकल्यांच्या टिनूने टवटळी टरबूज टाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकले. ठ. ठाकूरद्वारच्या ठेंगण्या ठमाकाकोच्या ठसठशीत ठकीने ठाण्यातील ठणठणीत ठेंग्या ठग्याला ठसक्यात ठणकावली. ड. डहाळीवाजचा डोकेवाज डोमकावला डहात डुबून डुलत डुलत डौलाने डाळीच्या डोक्यात डोकावला. ढ. ढालगस धुलून ढमाकाकूच्या डाग्याला ढोपराने ढोकळ्याची ढिगामागं ढकलली. ट. तुळजापूरच्या तुळपुळ्यांच्या तुळजाने ताजी तुकतुकी तोंडली तांबड्या तराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली. थ. थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या तुत्ते काकू थोडं थोडं थालीपीठ थालीत थापून टाकल्या. ड. दातांच्या दवाखान्यातील दाढीवाला दिनू दूरदूरची 10 दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दमला. ध. धायरीची धडधाकर धाडसी दोंडोपंत धोडकडकर धो धो धबधब्याखाली धोंड्याला धडकून धडपडली. न. नदीकाठच्या नानांच्या नंदेने नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी नेसवली. प. पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपटाच्या पिल्लाला पपलू पाचाळ करणे पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले. फ. फाजील पुलवाने फळीवरचा फुकटचा फोन फाल्गुनला फसून फडताळ फेकला. ब. बाजूच्या बोळ्यातील बडबड्या बबलूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनूने बिनधास्त बकुळी शेजारच्या बाकाला बकरी बांधून बघितली. ब. भित्र्या बाबूबाईने बुनबुना बानूच्या बुकेला बाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली. म. मधूच्या माजघरातील मोदक पात्रातील मोदक मणी मावणे मजेत मटामटा मटकावली. य. यमुनाकाठची यमिने येवलाईकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले. र. रामपूरच्या राजारामपूरच्या राजवाड्यातील रत्नजडीत राजमहालात रम्य रात्री राजश्री रागाच्या रियाजात रमली. ल. लेल्याची ललिता लांबन दियावरचं लुकलुकता लोलं लांबून लब्बड लालूच्या लिफाफ्यात लपू लागली. व. वैद्याच्या विद्याने वैद्याच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून विकतची डाळ वाटली. श. शहाण्या शामृगाने शारद शिडी कालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेपूट शेकवली. धन्यवाद.